नमस्कार. सर्वेश्वर भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांची अमावस्या यांची कथा आणि पूजाविधी जाणून घेणार आहोत. आषाढातील अमावस्या ही दिव्यांची अवस म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातले सगळे दिवे लख्ख घासून काढायचे आणि त्यांची पूजा करायची. दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे. अमावस्येला सर्वत्र काळाकुट्ट अंधार उजळून टाकणाऱ्या दिव्यांची आपण पूजा करायची आहे. हा अंधार आपण धरला तर तसा प्राकृतिक नाही बरं का, हा मानसिक सुद्धा आहे. निराशेच्या अंधकाराने भरलेल्या मनाने या दिव्यांपासून आपल्याला धडा घ्यायचा आहे. अंधकार कितीही निधीड आणि सर्वव्यापी असला तरी तो एवढासा दीप घाबरत नाही. जिद्दीने तेवत राहून तो आपल्या भोवतीची जागा प्रकाशित करतो. तसेच यातून आपल्याला धडा मिळतो की कितीही संकटं आली आणि त्यांचे स्वरूप कितीही भयानक असले तरी जिद्दीने त्यांच्यावर मात करण्याचा संदेशही ह्या दिव्यांच्या अमावस्या आपल्यास देत असते. आता आपण याची कथा पाहूया. कहाणी दिव्यांच्या अवसेची. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असं तिला वाटलं. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळाला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की ती रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः तेल लावावेत, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारं काही बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत की कोणाच्या घरी जेवावयास आज काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असावयाचा. माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असं तिला वाटलं. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळाला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. मी तर दरवर्षास माझी मनोभावे पूजा ती करीत असे. जिथं असेल ती खुशाल असो असे म्हणून दिव्यांनी आशीर्वाद दिला. सदर घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा काहीही अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष काही पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टींची क्षमा मागितली. साऱ्या घरात सुनेला राजाने मुक्त्यारी दिली. सून
सुखाने राज्य करू लागली. जसा तिला दीपक पावला, प्रसन्न झाला, तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो आणि दीपक भगवान आपल्याला प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण. आजचा व्हिडिओ मंडळी आपला आवडला असल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.